एखाद्या स्त्रीने जर पूर्वीच्या कायद्यामध्ये असा आरोप केला की एखाद्या पुरुषाने तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले आणि ते शारीरिक संबंध लग्नाचं आमिष दाखवून ठेवले, तर त्यावेळी रेपचा गुन्हा डायरेक्टली दाखल केला जायचा. तो चुकीचा होता आणि त्या माणसाला बेलसुद्धा लवकर मिळायचा, गुन्हासुद्धा तो संपून जायचा हायकोर्टामध्ये गेलं तर. म्हणजे कुठं ना कुठं त्या माणसाला रिलीफ मिळत होता. परंतु आता नवीन BNS कायद्यामध्ये सेक्शन 69 हा डायरेक्टली असा सेक्शन काढलेला आहे की जर एखाद्या पुरुषाने लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले तर ती फसवणूक किंवा तत्सम यामध्ये मोडेल आणि त्याला शिक्षा मात्र 10 वर्ष आहे. म्हणून आता असे आमिष दाखवून ठेवलेले शारीरिक संबंध हे रेप जरी मोडत नसले तरी त्या स्त्रीवर अत्याचार आणि फसवणूक या कलमांमध्ये मोडत असल्यामुळं सेक्शन 69द्वारे अशा पुरुषावर कारवाई होईल. त्यामुळं सेक्शन 69द्वारे कारवाई होत असताना त्या पुरुषाने आता जास्त सजग राहणं गरजेचं आहे आणि ती जर खोटी कंप्लेंट असेल तर त्याबाबतचा पुरावा लवकरात लवकर करणं आवश्यक आहे.